नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण एक गझल पाहणार आहोत. काव्याचे अनेक प्रकार आहेत, पण गझल म्हटलं की मनाला हात घालणारी, काळजाचा ठोका चुकवणारी अशी सुरेश भटांची बोलणी ही गझल आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात सुरेश भटांची बोलणी ही गझल. आसमांच्या सरी बोलती, मीन बोले तरी बोलती. आसमांच्या सरी बोलती, मीन बोले तरी बोलती. संत मोकाट बेवारशी, सांड संता परी बोलती. संत मोकाट बेवारशी, सांड संता परी बोलती. बांधती चोर जेव्हा यशे, बांधती चोर जेव्हा यशे, ही कृपा ईश्वरी बोलती. बांधती चोर जेव्हा यशे, ही कृपा ईश्वरी बोलती. शांत काटे बिचारे परी, शांत काटे बिचारे परी, ही फुले बोचरी बोलती. ही फुले बोचरी बोलती. तेच सापा परी चावती, तेच सापा परी चावती, जे असे भरजरी बोलती. तेच सापा परी चावती, जे असे भरजरी बोलती. रोग टाळ्या पिटू लागले, रोग टाळ्या पिटू लागले, छान धन्वंतरी बोलती. रोग टाळ्या पिटू लागले, छान धन्वंतरी बोलती. झुंजणारे खुले बोलती, झुंजणारे खुले बोलती, बोलणारे घरी बोलती. झुंजणारे खुले बोलती, बोलणारे घरी बोलती, बोलणारे घरी बोलती. अशी ही सुरेश भटांची बोलणी ही गझल. या गझलेतून बोलणाऱ्या माणसांच्या वेगवेगळ्या छटा प्रकट करण्याचा प्रयत्न भटांनी अगदी निक्षुणपणे केलेला आहे. त्यामुळे ही गझल एक वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचते आणि ती सर्वांना आपलीशी वाटते. अशी ही बोलणी गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.